Hi guys, welcome back to my channel. As you all aware that Diwali is around the corner आणि आपल्या सगळ्यांनाच दिवाळीमध्ये आपली घरं सजवायला खूप आवडतं आणि मलाही माझं घर सजवायला खूप आवडतं. त्यामुळे फ्लिपकार्टचा जो मागच्या महिन्यात बिग बिलियन डेज सेल झाला होता त्याच्यामधून मी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या होत्या ज्या की मला दिवाळीमध्ये उपयोगी पडणार होत्या घर सजवण्यासाठी. तर हा हॉल त्याच्या रिलेटेडच असणार आहे. मी जे काही गोष्टी घेतल्यात त्या मी तुम्हाला दाखवीन आणि सो लेट्स गेट स्टार्टेड. मी जी पहिली गोष्ट घेतली होती ती ऍक्च्युली मी वहीमध्ये सगळं लिहून घेतलंय आणि कोणत्या वस्तू घेतल्यात आणि किती त्याची प्राइस आहे. तर मी त्यातून बघून तुम्हाला सांगेन. तर पहिली गोष्ट जी मी घेतली होती ती होती हँगिंग वुडन वॉल. तर आपण जसे छोटे छोटे आकाशकंदील अडकवतो ते तसंच आहे त्या टाइप मध्येच. तर हे असं आहे आणि आय गेस हे कुठला तरी पक्षाची डिझाईन त्यांनी काढलेली आणि खाली हे अशी बेल अडकवली आहे जे की खूप क्यूट दिसतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत. म्हणजे हे जे पक्ष्यांचे कलर आहेत ते वेगवेगळे आहेत आणि मला ते खूप गोड वाटलं जेव्हा मी ऑर्डर करत होते आणि जेव्हा मी बघत होते. यू कॅन सी हिअर हा ऑरेंज कलर आहे, पिंक आहे, हा पिवळा कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे. तर ह्याचे साइजेस पण डिफर करतात. म्हणजे काही छोटे आहेत, काही मोठे आहेत आणि एक एक दोन तीन चार पाच सहा, तर एका सेटमध्ये 6 असे पक्षी भेटतील तुम्हाला आणि हे तुम्ही अडकवू शकता टेरेसमध्ये किंवा हॉलमध्ये सुद्धा तुम्ही अडकवू शकता किंवा तुमचं जे एंट्रन्स असेल घराचं तिकडे पण तुम्ही हे अडकवू शकता इन्स्टेड ऑफ आकाशकंदील. तर मला हे फार क्यूट वाटलं होतं. हे मी घेतलं होतं. 101 रुपयाला एक सेट पडतो. म्हणजे असा हा एक सेट तुम्हाला येईल ज्याच्यामध्ये 5 ते 6 असे पक्षी आहेत छोटे छोटे. तर असे 2 सेट आले होते. सेकंड वी हॅव तोरण आणि मला ते तोरण फारच आवडलं होतं. तर हे जे आहे तोरण, तर हे मी घेतलं होतं आय गेस हे मी घेतलं होतं 237 रुपीजला आणि हे खूपच सुंदर आहे आणि इकडे खाली ना एंडला अशी गाय आहे आणि हे लोटस खूपच फेस्टिव्ह वाईब देत आहे हे. आणि हे जे की मोत्यांचं डेकोरेशन आहे ते पण खूप सुंदर वाटतं याच्यावरती आणि ह्याचे पण 2 सेट आलेत त्यामध्ये. तर हे तुम्हाला 237 रुपीजला मिळून जाईल 2 सेट आणि हे पण आपण दाराला वगैरे दिवाळीमध्ये यूज करू शकतो. सो नेक्स्ट अप वी हॅव मिरर. तर ऍक्च्युली आय एम ऑब्सेस्ड विथ मिरर्स आणि मला जेवढे पण घरात मिरर्स असतील किंवा कुठेही म्हणजे मला खूप आवडतं. मला जिकडे शक्य असेल तिकडे मी मिरर्स लावीन माझ्या घरात किंवा लावलेत. तर मी बऱ्याच लोकांचे रील्स बघितले होते, व्हिडिओज बघितले होते ज्यांनी हे ऑर्डर केलेलं. पण ते मिरर्स ऑर्डर केलेत. तर हे आहेत ते हेक्झॅगॉन शेपमध्ये आहेत आणि हे 20 पीस येतात. हे मला पडलेत 149 रुपीज. फक्त 150 रुपयाला हे सगळे 20 पीस मिळाले. मी अजून यूज नाही केले किंवा मी उघडून नाही बघितले. मी एक उघडलं होतं आय गेस. एक सेकंड. कधी शोधू मी आता. हा, सो मी हा वाला घेतला होता. तर येस, तर आय गेस ह्याची क्लॅरिटी ह्या मिरर मधून जी दिसते ती खूप छान आहे मला असं वाटतं आणि थोडस असं लाईट वेट आहे. बट आय गेस ऍज यू कॅन सी हे बघा तुम्ही, तुम्हाला हे दिसतंय म्हणजे मी दिसतीये क्लिअरली ह्याच्यामध्ये. तर हे असे आहेत आणि ह्याचे वेगवेगळ्या टाईप मध्ये आपण हे स्टिक करू शकतो. ऍक्च्युली ह्याच्या मागे स्टिकर आहे आणि जे की आपण रिमूव्ह करून हे भिंतीला चिटकवायचं आणि ह्या ग्लासच्या समोर पण एक प्लास्टिकचं शीट आहे जे की रिमूव्ह करावं लागेल वन्स यू प्लेस्ड इट ऑन द वॉल. आणि आय गेस ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत की ट्रान्सपरंट कलर आणि हा एक आहे रोज गोल्ड आहे. सो आय एम नॉट शुअर अबाउट द कलर्स, पण 2 कलर मला माहिती आहेत की हा एक आहे आणि नॉर्मल जो मिररचा कलर असतो तो एक आहे. तर येस, तर 150 रुपयामध्ये 20 पीस मिळणार आहे. नेक्स्ट अप वी हॅव प्लांट कंटेनर. तर ऍक्च्युली मला झाडांची पण फार हौस आहे आणि मी माझ्या टेरेसमध्ये वगैरे पण भरपूर झाडं लावलेली आहेत आणि मला ना इनडोअर प्लांट्स लावण्यासाठी कंटेनर हवे होते. तर मी ना हे कंटेनर घेतलेत
843 रुपीजला. तर हे असं येत आहे आणि हे मला खूप आवडलं आणि ह्याचा जो लुक आहे ना तो खूप जास्ती रिच दिसतो आणि हे तुम्ही बेडरूम मध्ये ठेवू शकता किंवा हॉलमध्ये ठेवू शकता. आणि बट द प्रॉब्लेम इज ह्याला ना होल नाहीये खाली. हे जे कंटेनर आहे त्याला होल नाहीये आणि बेसिकली आपल्या ज्या कुंड्या असतात त्याला होल असतं सो दॅट ते पाणी ड्रेन आउट होतो, एक्सेस पाणी जे असतं. पण ह्याला नाहीये. सो मला नाही माहिती की कुठल्या प्रकारची झाडं ह्याच्यात लावली जातात. बट आय गेस ज्यांना कमी पाणी लागतं, आठवड्यातून एकदा ज्या झाडांना पाणी चालतं अशी झाडं आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो आणि ते घरात पण दिसताना छान दिसेल. तर आय गेस स्नेक प्लांट वगैरे जे असतात ते आपण या कंटेनरमध्ये किंवा या कुंडीमध्ये आपण लावू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. पण ह्याच्याने खूप जास्त रिच लुक येतोय रूमला किंवा हॉलमध्ये. मी आता हे मला काल डिलिव्हर झालं होतं आणि मी जस्ट फक्त हॉलमध्ये ठेवलं होतं आणि कोपऱ्याला ठेवलेलं आहे का, तर ते खूप छान दिसत होतं. तर मला हे खूप आवडलं आणि मला ह्याचा कलर पण खूप आवडला. आय गेस ह्या कलरमध्ये पण चॉईसेस आहेत. ब्लू आहे एक आणि हा एक कलर आहे. तर हा आणि दोन मिळतात त्याच्यामध्ये. तर हा एक छोटी साईज आहे ह्याची आणि ही मोठी साईज मध्ये हे मिळेल. सो हे थोडस मोठं आहे. सो हे थोडंसं मोठं आहे. बट आय एम डेफिनेटली गोइंग टू यूज दिस आणि मला खूपच आवडलंय हे. आणि मी माझ्या व्हिडिओज मध्ये वगैरे हे बॅकग्राऊंडला तुम्हाला इथून पुढे मे बी दिसत जाईल. सो हे 2 कंटेनर सेट मला भेटले होते ऑलमोस्ट 850 मध्ये. नेक्स्ट अप वी हॅव हे दिवे. तर आय नो हे खूप सुंदर आहेत आणि हे खूप स्वस्त पण मला भेटले. ऑलमोस्ट 100 रुपीजला एक भेटला आणि 3चा असा सेट येतो. हे असा सेट येतो 3चा आणि ऑफकोर्स एक नाही घेता येत आपल्याला, 3च घ्यावे लागतात. इट्स कंपल्सरी. ऑलमोस्ट 300 मध्ये 3 सेट मिळून जातात. तर हे 3 हे खूपच सुंदर आहे आणि मला हे खूप जास्त आवडलं. ह्याचं जे छोटे छोटे पंतीच्या साईडला डिझाईन आहे किंवा आतमध्ये जे असे राऊंड राऊंड शेपचे डिझाईन आहे ते खूप छान दिसतं आणि एकदम दिवाळीमध्ये असं दिवाळीवालं वाईब देतंय. सो मला हे खूप आवडलं. ये सो तेल वगैरे नाही वापरायचं याच्यामध्ये. म्हणजे वापरलं तरी चालतं पण मी नाही वापरणार आहे. ते छोटे जे दिवे येतात मेणाचेच म्हणतात ना, ते तसेवाले दिवे आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो. आणि मध्ये सेंटरला मी असा विचार करतेय की फुलं ठेवायची. छोटी छोटी फुलं किंवा असं काहीतरी फुलांचं डेकोर करून आपण ठेवू शकतो. फुलंच ठेवत असणार, दुसरं काय ठेवणार आहे मध्ये. पण या तर मग हे असे 3 सेट आहेत जे की तुम्हाला भेटतील 300 रुपीज मध्ये ऑलमोस्ट. त्यानंतर हा मी खूप दिवसांपासून मला ना ही गोष्ट घ्यायची होती की हे सॉरी हे माय हॅपी प्लेस. तर खूप दिवसांपासून मला हे घ्यायचं होतं. आय गेस उलट दिसतं का. हे मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं आणि हे निऑन लाईट मध्ये आहे विच इज येलो इन कलर आणि हे खूप सुंदर दिसतंय. ऍक्च्युली काय झालं होतं, मी जेव्हा ऑर्डर केलं आणि जेव्हा मला फर्स्ट डिलिव्हर झालं होतं ना तेव्हा ते हे हॅपी मधला एक पी ना चालतच नव्हता. बाकी सगळे लेटर्स लाईट करत होते पण हा ना चालत नव्हता. तर मग मी एक्सचेंज केला आणि परत तोच म्हणजे तेच डिझाईन आणि तोच कलर परत मागवला. तर जो आता हा जो आला तो एकदम ओके आणि खूप खूप जास्त सुंदर दिसतोय. तर मी हे मोस्टली बेडरूम मध्ये लावेल आणि हे प्लास्टिक मध्ये आहे ऍक्च्युली आणि इथे 2 होल दिलेले आहेत की जिथे आपल्याला ड्रिल करावं लागेल भिंतीला आणि स्क्रू टाकून ते तुम्ही फिक्स करू शकता. हे मी घेतलं होतं 464 रुपीजला, म्हणजे 460 रुपयाला वगैरे मी घेतलं होतं आणि मला असं वाटतं की एकदम वर्थ आहे. अजिबात वेस्ट ऑफ मनी वगैरे मला तरी वाटलं नाही आणि हे खूप सुंदर दिसतं. त्यानंतर नेक्स्ट अप वी हॅव फ्रेम. ऍक्च्युली माझा जो बेड आहे त्याच्यावरती हेडबोर्डच्या वरती लावण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं आणि खूपच ती भिंत अशी प्लेन प्लेन वाटत होती. त्यामुळे माझ्या डोक्यात असं चालू होतं की काहीतरी घ्यायचं. सो ना मी असं फ्रेमचा सेट घेतलाय. अशा 4 फ्रेम आहेत. एक सेकंड. ह्या अशा 4 फ्रेम आहेत ह्या आणि ह्या मला भेटल्या
778 दॅट इज 780 मला ह्या 4 फ्रेम भेटल्या आणि मला खूप 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 जास्त ह्या फ्रेम्स आवडल्यात आणि खूपच सुंदर त्याचं मटेरियल पण आहे आणि हे वुडन नाही म्हणता येणार, हे वुडन नाहीये, पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते दिसताना वुडन दिसतंय आणि खूपच डिसेंट आणि एकदम सोबर असं वाइब देतंय ते आणि ह्या ह्या स्क्वेअर साईज मध्ये 2 फ्रेम्स आहेत आणि ह्या ज्या आहेत अशा ह्या त्याच्याहून मोठ्या थोड्याशा 2 फ्रेम आहेत. तर मला हे खूप आवडलं होतं. ते दिसतानाही खूप छान दिसतंय आणि ह्या छोट्या फ्रेम्स मध्ये लावायच्या आणि ह्या ज्या 2 मोठ्या फ्रेम्स आहेत त्या साईडला लावायच्या. म्हणजे तुम्हाला हवं तसं तुम्ही ते सेट करू शकता आणि याच्या मागे असं होल्डर स्क्रू होल्ड करण्यासाठी असं मेटलचं दिलंय. सो हे असं अडकवावंच लागेल आपल्याला. तर हे पण तुम्ही ट्राय करू शकता. मला खूप जास्ती आवडलेत आणि याच्यामध्ये मल्टिपल डिझाईन्स आहेत, मल्टिपल कलर्स आहेत Flipkartला अवेलेबल. तर तुम्ही ते पण चेक करू शकता. हे सगळे प्रॉडक्ट्स डिस्क्रिप्शनमध्ये मी टॅग करेन. ऑल्सो नेक्स्ट आयटम जो मी घेतलाय तो माझ्या हॉलसाठी घेतलाय आणि हॉलमध्ये माझा सोफा सेट आहे ना, सोफाच्या वरती जी भिंत होती ती पण एकदम अशी ब्लँक वाटत होती. त्यामुळे मला तिथे पण काहीतरी घ्यायचं होतं. सो मी एक मेटलचं मोठं वॉल डेकोर घेतलाय. तर ते असं दिसतंय ऍक्च्युली. ते ऍक्च्युली बरंच मोठं आहे. तर मला ना ते असं तिन्ही एकत्र पकडता नाही येत. तर मी एक-एक दाखवेन तुम्हाला. तर हे असं आहे आणि या सो हे मिडल वन आहे आणि त्याच्या बाजूला हे असं आहे आणि अजून एक जो पीस आहे तो त्या साईडला येईल जो की असाच आहे, त्याचं डिझाईन पण असंच आहे. तर हे असे 3 सेट मला भेटले होते 700 रुपयाला. हे असे 3 सेट भेटले होते 700 रुपयाला आणि हे मेटलचे आणि थोडंसं हेवी आहे आणि याचं पण असंच आहे की ह्याला होल दिलेत त्यांनी, एकच होल आहे एका फ्रेमला. तर जे की तुम्हाला ड्रिल मशीननी होल करून भिंतीला ते अडकवावं लागेल. तर हे पण खूप सुंदर दिसतंय आणि मला हे सगळे प्रॉडक्ट्स खूप जास्ती आवडले आणि सगळे बिलो 1000 रुपीज आहेत. तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता आणि जशी त्याची प्राइस आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली खूप जास्त क्वालिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप छान आहेत आणि दिवाळीमध्ये डेफिनेटली की हे खूप सुंदर दिसणार आहे आणि मी तर आता तयारीला लागणारच आहे. 2-3 दिवसात दिवाळी येतेय. तर मी सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या जागी प्लेस केल्यानंतर डेफिनेटली एक व्हिडिओ बनवून टाकेन. तेव्हा तुम्ही बघू शकता त्या कसं दिसतंय. तर बेसिकली हा होता दिवाळीचा होम डेकोर हॉल. तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडल्या असतील त्या प्लीज नक्की कॉमेंटमध्ये मला कळवा आणि तुम्ही काही या माझ्या हॉलमधून जरी एखादी गोष्ट घेतली असेल आणि तुम्ही ती ट्राय केली असेल तर डेफिनेटली मला मेसेज करून किंवा फोटो पाठवून नक्की कळवा. कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्ही ह्या गोष्टी ट्राय केल्यात आणि तुम्हाला ते आवडलंय. सो जर तुम्हाला आजचा हॉल आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हॅपी दिवाळी टू यू ऑल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.